महत्वाची बातमी या क्षणाची 11 जुलै बॉम्बस्फोटा प्रकरणी अखेर साखळी बॉम्बस्फोटा प्रकरणी 5 जणांना दोष सिद्ध करण्यात आलेला आहे। विशेष मोक्का न्यायालयाने या क्षणाला दिलेला हा निर्णय मोठी बातमी आहे। 302 कलमानुसार 5 आरोपींना दोषी ठरवण्यात आलेला आहे। कमल अन्सारी, फैजल शेख, नावेद हुसेन हे दोषी ठरलेले आहेत। एहतशाम सिद्दीकी आणि बशीर खान या दोघांनाही दोषी ठरवण्यात आले आहेत। 13 पैकी 5 आरोपी हे दोषी ठरवण्यात आलेले आहेत, तर 15 सूत्रधार हे वॉन्टेड आहेत। विशेष मोक्का न्यायालयाचा निर्णय, या निर्णयाकडे गेले काही दिवस सर्वच मुंबईकरांचं लक्ष होतं। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, मुंबई 7-11च्या साखळी बॉम्बस्फोटात 12 जण दोषी झालेले आहेत। या क्षणाला ही मोठी बातमी येते आहे। विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिला आहे। 302 कलमानुसार 13 पैकी 12 आरोपी हे दोषी आहेत। कमल अन्सारी, फैजल शेख, नावेद हुसेन हे दोषी आहेत। एहतशाम सिद्दीकी आणि बशीर खानही दोषी आहेत। आपण पाहतोय या क्षणाची मोठी बातमी, मुंबई 7-11च्या साखळी बॉम्बस्फोटात 12 जण दोषी झालेले आहेत। खरं तर या हल्ल्यामध्ये 700हून जास्त जण जखमी झाले होते, तर 209 जणांचा दुर्दैवाने बळी गेला होता। प्रेशर कुकरच्या साहाय्याने मुंबईत ट्रेनमध्ये बॉम्ब रचून हा सगळी घटना घडली होती। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत। कृष्णात, सुरुवातीला 5 जण दोषी होते, आता 12 हा आकडा आलेला आहे, काय अपडेट्स आहेत? आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्या सोबत आहेत। कमल अन्सारी, फैजल शेख, नावेद हुसेन, एहतशाम सिद्दीकी आणि बशीर खान हे 5 जण दोषी आहेत, पण एकूण आकडा हा 12 आहे। 12 जणांना दोषसिद्धी करण्यात आलेला आहे। विशेष मोक्का न्यायालयाचा हा निर्णय आहे। 11 जुलै 2006ला संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वेगवेगळ्या ठिकाणी 7 अशा ठिकाणी हे स्फोट झाले होते आणि या स्फोटानंतर प्रचंड तपासाची सूत्र हल्ली होती आणि या तपासात अखेर 13 जणांना आरोपी करण्यात आलं होतं आणि या 13 जणांपैकी 12 जणांना दोषी ठरवण्यात आले। विशेष मोक्का न्यायालयाने या संदर्भात अनेक साक्षीदार तपासले, पीडितांची जबाब घेतली आणि या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर एहतशाम सिद्दीकी, बशीर खान यांच्यासह एकूण 12 जणांना दोषी ठरवलेला आहे। मुंबई 7-11च्या साखळी बॉम्बस्फोटात 12 जण दोषी झालेले आहेत। यात साखळी स्फोटानंतर अनेक दहशतवादी संघटनांनी मुंबई हे आपलं टार्गेट पिना गजाआड करत त्यांच्यावर न्यायालयीन प्रक्रिया चालवत आज त्यांना दोषी ठरवलेला आहे। विशेष मोक्का न्यायालयाचा हा निर्णय आहे। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आणि अजित मांढरे यांच्याकडून आपण आज सकाळपासूनच या सगळ्या घटनेकडे लक्ष ठेवून आहोत। न्यायालयात नेमकं काय चाललंय, प्रचंड काळजी देखील घेण्यात आली होती की या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेत त्या वृत्तांकन करताना पेन याचा देखील वापर होऊ नये, मोबाईल वापरण्यात येऊ नये, एवढी काटेकोर काळजी घेण्यात आली आहे। 302 कलमानुसार 12 आरोपी दोषी ठरवण्यात आलेले आहेत। कमल अन्सारी, फैजल शेख, एहतशाम सिद्दीकी आणि बशीर खान हे दोषी झालेले आहेत। 11 जुलै 2006ला संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हे सगळे स्फोट झाले होते आणि 209 जणांचा या दुर्दैवाने बळी गेला होता, तर 714 पेक्षा जास्त जण हे जखमी झाले होते। फर्स्ट क्लासच्या डब्यात झालेले हे 7 स्फोट आणि या 7 स्फोटानंतर अवघी मुंबई ही काही काळासाठी स्तब्ध झाली होती। कमल अन्सारी, फैजल खान, एहतशाम सिद्दीकी, बशीर खान, खरं तर गेल्या काही दिवसापासून 26/11च्या आरोपींना शिक्षा झाली, मुंबई बॉम्बस्फोटाच्या 93च्या आरोपींना शिक्षा झाली। या साखळी बॉम्बस्फोटातल्या आरोपींना शिक्षा कधी होणार हा प्रश्न सामान्य मुंबईकर विचारत होता आणि तेवढाच जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करत होता, कारण तो क्षण, तो सगळा प्रसंग आठवला की अजूनही साऱ्या मुंबईचा थरकाप उडत होता। 9 वर्ष या घटनेला झाली, पण 9 वर्षानंतर आजही तो प्रसंग प्रत्येकाला आठवत होता आणि म्हणूनच आज सकाळपासून प्रत्येक मुंबईकराचं लक्ष या न्यायालयाच्या निर्णयाकडे होता आणि अखेर न्यायालयाने 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवले आहे। 302 कलमानुसार 12 आरोपी दोषी झालेले आहेत। खरं तर दहशतवादाचा जबरी मुकाबला करण्यासाठी आणि चाप देण्यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे।
आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आहेत. कृष्णात, नेमकं न्यायालयात काय घडलं? 12 आरोपींना दोषी ठरवण्यात आलंय. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आहेत. कृष्णात, 12 आरोपींना दोषी ठरवलंय, आणखीन काय अपडेट आहे? प्रेम लाव. कृष्णात पाटील आणि अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आहेत. कृष्णात, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? कृष्णात, 13 आरोपी की 13 पैकी ऋषी जे 12 आरोपी आहेत ते दोषी करण्यात आलेले आहेत. 302 अंतर्गत हे सर्व आरोपी जे आहेत ते दोषी. आपल्यासोबत रिपोर्टर अजित मांढरे आहेत. अजित, काय झालं कोर्टामध्ये, नेमकं काय सांगशील? कशा पद्धतीनं युक्तिवाद करण्यात आला आणि जे 13 पैकी 12 दोषी जे आहेत ते आता दोषी करण्यात आले. आता यानंतरची पुढची कारवाई देखील कशा पद्धतीने असणार आहे? कृष्णात, साधारणपणे जो ऑपरेटिव्ह पार्ट होता कोर्टाचा तो आज वाटण्यात आलेला आहे. निकाल वाचन जे आहे ते सोमवारपासून सुरू होणार आहे. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयाने सुरुवातीला जे प्रसार माध्यम आहे त्यांच्या एकाही प्रतिनिधीला त्यांच्यामार्फत ही संपूर्ण माहिती बाहेर आलेली आहे. त्यामध्ये एकूण 13 आरोपी जे आहेत त्या 13 आरोपींपैकी 8 नंबरचा आरोपी जो अब्दुल शेख त्याला निर्दोष होण्यात आलेला आहे. त्याचा या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेही हात नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. त्याच पद्धतीनं उरलेले जे 12 आरोपी आहेत त्या 12 आरोपींना खुनाचा कट रचणे, खून करणे, त्याच पद्धतीनं दहशतवादी कारवाया करणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, अशा विविध कलमांतर्गत या सर्वांना जे उरलेले 12 आरोपी आहेत त्या सर्वांना दोषी ठरवलेलं आहे. अजित, हे एक सर्वात मोठी 9 वर्षापासून चालू असणारा हा खटला. जवळपास 250च्या वर साक्षीदार या ठिकाणी ताजण्यात आले. जवळपास 10,000 पानांचं जे आरोपपत्र ठेवण्यात आलं. हा संपूर्ण कालावधी लक्षात घेता आता इथून पुढे फाशीची शिक्षेची मागणी जी आहे ती सरकारी पक्षातर्फे होणं असणारच आहे. परंतु आता कोर्टामध्ये नेमकं काय झालं आणि नंतर ह्या संदर्भातली ह्या पुढच्या आठवड्यामध्ये प्रक्रिया कशी असणार आहे, शिक्षा कधीपर्यंत सुनावली जाईल, या संदर्भात काय माहिती? नक्कीच आपल्याला जसं माहिती आहे की याच्यामध्ये आरोपी खूप आहेत. 13 आरोपी आहेत. त्याच पद्धतीनं 25 आरोपी जे आहेत ते फरार आहेत. त्यामुळे आणि त्याचबरोबर शेजारचा जो राष्ट्र आहे पाकिस्तान त्याचा संपूर्णमध्ये हात आहे. असंख्य असे लोक आहेत जे अजूनही फरार आहेत. जेवढे आरोपी अटक आहेत त्यापेक्षा दुपटीने आरोपी आहेत ते फरार आहेत. त्यामुळे नेमका या संपूर्ण प्रकरणामध्ये न्यायालयात जो निकाल वाचन करणार आहेत, कारण का 10,000 पानांची 10,000 पानांपेक्षा जास्त चार्जशीटच आहेत. त्यामुळे कमीत कमी एक आठवडा या संपूर्ण प्रकरणाचा निकाल वाचण्याकरता न्यायालय लागेल. कारण का संपूर्ण जे 12 आरोपी आहेत, एक तर निर्दोष झालेला पण जे 12 आरोपी आहेत त्या 12 आरोपींचा न्यायालय जेव्हा निकाल वाचेल तेव्हा त्याचे काय दोष होते, त्याने काय केलेलं आहे किंवा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध काय पुरावे ठेवले होते आणि ते पुरावे आणि त्याने केलेला जो गुन्हा आहे त्या अनुषंगे त्याला कुठली शिक्षा होईल किंवा कुठला दंड होईल आणि किती वर्ष कारावास होईल किंवा फाशी होईल किंवा जन्मठेप होईल, या सर्वांचं सविस्तर वाचन या न्यायालयामध्ये करण्यात येईल. त्यामुळे जवळपास कमीत कमी 4 दिवस आणि जास्तीत जास्त 8 दिवस या संपूर्ण निकाल वाचनाला लागतील. आपण लक्षात घेतलं पाहिजे की या 9 वर्षाच्या कालावधीत बरेचसे चढ उतार या ठिकाणी आले. फरार आरोपींना शोधण्याचा प्रयत्न झाला. परदेशी शक्तींचा हात असल्याचं समोर आलं. परंतु जो आरोपी 8 नंबरचा आरोपी जो आहे तो या ठिकाणी निर्दोष ठरवून आला. तर त्या संदर्भात कोणत्या बेसिसवर याला निर्दोष ठरवून आलं काय? नक्की जो अब्दुल शेख नावाचा 8 नंबरचा आरोपी आहे, न्यायालयाने स्पष्ट केलं की त्याचे जे इतर 12 आरोपी त्यांचे संबंध होते किंवा या काळामध्ये तो त्यांच्या संपर्कात होता, पण पूर्णपणे जो कट रचला होता किंवा या संपूर्ण पद्धतीने प्रेशर कुकर जे आणले होते किंवा आरडीक्स आणलं होतं या बाबतीत त्याला कुठली माहिती नव्हती. तो फक्त यांच्या संपर्कात होता, पण त्यांच्या बरोबर होता, पण नेमकं काय सुरू आहे किंवा काय होतंय किंवा काय होणार आहे याची त्याला कुठलीच कल्पना नव्हती. त्यामुळे न्यायालयाने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की 8 नंबरचा आरोपी जो अब्दुल शेख आहे त्याला निर्दोष केलेला आहे, पण त्याला कलम 302 नुसार जे पूर्णपणे निर्दोष ठरवलेला आहे. पण पुढे जाऊन त्याने कुठली मदत केली असेल किंवा फोन आणून देणं देखील किंवा छोट्या मोठ्या गोष्टी जरी त्याने या बाकी जे दहशतवादी त्यांना दिले असेल तर त्या प्रकरणात तो दोषी ठरू शकतो. पण जो पहिली जी माहिती बाहेर येते किंवा प्रथमदर्शनी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार 8 नंबरचा आरोपी जो आहे त्याला न्यायालयाने कलम 302 नुसार निर्दोष ठरवलेला आहे. आणखीन काही कलम आहेत त्या अंतर्गत तो दोषी ठरतो काही पाहावं लागला आता. अजित, एक लक्षात घेतलं पाहिजे की 1993चा बॉम्बस्फोट असू दे त्यामध्ये याकूब मेमनला देखील हीच कलम लावण्यात आलेली होती. त्याचबरोबर 26/11 हल्ल्यातील कसाब असू दे यामध्ये त्यांना ह्या दोघांना फाशीची शिक्षा झालेली आहे. परंतु आत्ता वेळ आहे ती या दुर्घटनेतली यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना देखील दोषी ठरवण्यात आले. परंतु अशी कठोर शिक्षा जी आहे, फाशीची शिक्षा जी आहे ती होईल का, काय शक्यता वाटते? कारण संपूर्ण मुंबईकरांची मागणी आहे जे या दुर्घटनेमध्ये या घटनेमध्ये जे मृत पावलेले आहेत, जे जखमी झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांची देखील तीच भावना आहे की या आरोपींना जी आहे ती कठोरात कठोर शिक्षा होती. तुला काय वाटतं की आता या संदर्भातली जी शिक्षेचं स्वरूप जे आहे ते कशा पद्धतीने असेल? नक्कीच न्यायालयाने जी
गोष्ट स्पष्ट केली. जसं आपल्याला माहिती आहे की 1993चा बॉम्बस्फोटचा खटला होता, त्यामध्ये जवळपास 12 आरोपींना न्यायालयाने फाशी शिक्षा सुनावली होती. पण पुढे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामधून 12 पैकी फक्त एक याकूब मेमन जो होता त्यालाच फक्त न्यायालयाने त्याचीच फक्त फाशी शिक्षा न्यायालयाने कायम ठेवली, कारण का त्याचा प्रत्येक गोष्टीत सहभाग होता आणि त्याच्याच मेंदूतून किंवा त्या डोक्यातूनच संपूर्ण ही कल्पना सिरियल ब्लास्ट करण्याची कल्पना 1993ची ती पुढे आली होती. त्यामुळे त्याच्या एकट्यालाच फक्त न्यायालयाने फाशी दिली होती. बाकीच्यांची जी फाशी होती ती जन्मठेपेमध्ये न्यायालयाने परावर्तित केली होती. अशा पद्धतीमध्ये आता हे जे 12 आरोपी जे आहेत न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे, हीच कलम आहेत आधीच्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये ज्या आरोपींना फाशी शिक्षा दिली होती तीच कलम आहेत. आता न्यायालयाचं नेमकं न्यायालय निकाल काय देईल किंवा आरोपींना शिक्षा काय देईल ते पाहावं लागेल, कारण का जसं आपल्याला माहिती आहे की हा फक्त विशेष मोक्का न्यायालयाचा म्हणजे मुंबई सत्र न्यायालयाचा हा निकाल आहे. ह्याच्या पुढे जाऊन हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, पुढे राष्ट्रपती आहेत, परत सर्वोच्च न्यायालय आहे, म्हणजे असे अनेक जे पर्याय आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला किती कालावधी लागतो किंवा ह्यांना नेमकी फाशी दिली जाते का, तर कोणाला जन्मठेप दिली असेल तर त्या व्यक्तीला तो संबंधित व्यक्ती जो आहे तो जन्मठेप शिक्षा कमी करण्याची मागणी करू शकेल. त्यामुळे हा जो निकाल आहे किंवा हा निकाल लागल्यानंतर आरोपींना दोषी ठरवलेला आहे, पण त्यांना जर शिक्षा सुनावली जाईल त्यानंतर बराच मोठा कालावधी आहे, ज्या कालावधीनंतर यांना शिक्षा दिली जाईल. नक्कीच अजित, अगोदरच ह्या ज्या दुर्घटनेला जवळपास 9 वर्ष होऊन गेलेले आहेत, या घटनेला ह्या 9 वर्षाच्या घटनेमध्ये आत्ता प्रामुख्यानं हा पहिला प्राथमिक निकाल जो आहे तो विशेष मोक्का न्यायालयातर्फे येतोय. त्यानंतर पुन्हा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, त्यानंतर आणखी दरवाजे जे आरोपींसाठी ते उघडे राहणार आहेत, त्यानंतर ते तिथे मागणी करू शकतात. परंतु या संपूर्ण या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या कुटुंबियाने आपलं कोणतं गमावलेलं आहे, ज्याने आपले जे जखमी झालेले आहेत त्यांच्या भावना देखील तेवढ्याच तीव्र आहेत आणि एक जे गुन्हेगार आहेत त्यांना वचक बसवण्यासाठी हा जी न्याय प्रक्रिया आहे ती जलदगतीनं होणं या देखील महत्त्वाचे आहे. परंतु तुला काय वाटतं की हे संपूर्ण तू वार्तांकन करत असताना या संपूर्ण आरोपी जे पकडले गेले, ATSच्या संदर्भातले आरोप देखील झाले की यांना जे आरोपी पकडले गेले त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, त्याच्या प्रकारचे आरोप जे की ATSवर आले, त्यामुळे ATSला हे त्यांच्या दृष्टीने देखील हा महत्त्वाचा खटला होता की हे प्रकारे दोषी जे आहेत ते सिद्ध करणं गरजेचं होतं. त्यामध्ये ATS कुठेतरी पास झालं आहे असं वाटतं तुला? नक्कीच, कारण का ज्या पद्धतीनं सुरुवातीपासून या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात जास्त जर आरोप करण्यात आले असतील तर ATSच्या अधिकाऱ्यांवरती, कारण ATSवरती असा आरोप करण्यात आला होता की सिमीचे कार्यकर्ते जबरदस्तीने त्यांनी पकडले होते आणि त्यांच्या तोंडून त्यांनी जबरदस्तीने जबाब घेतला होता. सुप्रीम कोर्टाने देखील या संपूर्ण प्रकरणात दखल घेतली होती. त्यांनी या संपूर्ण आरोपींच्या अटकेला किंवा इतर ज्या अनेक गोष्टी होती त्यांना दिला होता. पण आज सर्वात मोठी जर कोणाची जीत असेल किंवा सर्वात मोठं जर कोणाचं यश असेल तर क्राईम ब्रांचची टीम आणि ATSची टीम यांचं आहे, कारण का या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ATSवरती खूप आरोप झाले होते. ATSचे KP रघुवंशी असतील किंवा त्यानंतरचे अधिकारी जे असतील या सर्वांवरती खूप आरोप ठेवण्यात आले होते की यांनी या संपूर्ण आरोपींना जबरदस्तीने या प्रकरणात गोवलेलं आहे, त्यांचे जबाब जे आहेत ते जबरदस्तीने घेतलेले आहेत. मुळात जे आरोपी आहेत ते वेगळे होते, कारण का स्वतः आपल्या ज्या तपास यंत्रणा आहेत, NIA असेल किंवा मुंबई क्राईम ब्रांच असेल आणि ATS असेल, या तिन्ही यंत्रणांनी वेगवेगळे आरोपी पकडले होते, वेगवेगळे त्यांनी सिद्धांत मांडले होते, वेगवेगळ्या प्रक्रियेने त्यांनी ह्या गोष्टी समोर आणल्या होत्या की ह्या 11 जुलै 2007 जो बॉम्बलास्ट होता त्यामध्ये नेमका कोणाचा हात आहे. या तिन्ही यंत्रणांनी वेगवेगळे मुद्दे दिले होते, पण आज न्यायालयामध्ये क्राईम ब्रांच आणि ATS या दोघांनी मिळून इंडियन मुजाहिदीन आणि सिमीचे कार्यकर्ते जे पकडले होते त्यापैकी जे आरोपी होते त्यांचाच सहभाग या संपूर्ण प्रकरणामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि 13 पैकी 12 आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे. आता साधारणपणे एक गोष्ट लक्षात येते की हा जो संपूर्ण खटला आहे तो ATSच्या दृष्टीने किती महत्त्वाचा होता आता आपल्याला कळेल, कारण का ATSचे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आले. बरेच जे अधिकारी आहेत त्यांनी स्वतःहून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेली आहे, कारण का बरेच त्यांच्या काळामध्ये त्या कालावधीमध्ये आरोप झाले होते, कारण का पुढे जेव्हा KP रघुवंशी होते त्यांना मालेगाव प्रकरणानंतर त्यांना त्यामध्ये काही आरोपी जे होते त्यांना याच पद्धतीनं जबरदस्तीनं प्रकरणात गोवण्यात आलं होतं. न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं होतं, त्यांची मुक्तता केली होती आणि त्यानंतर KP रघुवंशींना ATS पदावरून बाजूला करून त्या ठिकाणी राकेश मारे यांना त्या पदावर बसवलं होतं. अशा परिस्थितीमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये आता 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवल्यानं सर्वात मोठा निकाल जर कोणाचा असेल किंवा सर्वात मोठं यश कोणाचं असेल ते ATSचं आहे. त्याचबरोबर आपण म्हटलं की नक्कीच कृष्णा 13 पैकी 12 आरोपींना दोषी झाले या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे. आपण याच बातमीवर राहणार आहोत, मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय. मुंबईच्या गुन्हेगारांचा फैसला झालाय. मुंबई साखळी बॉम्बस्फोटातल्या 13 पैकी 12 आरोपींवर दोषी ठरवण्यात आले. 12 आरोपींना दोषी ठरवण्यात आले. खरं तर या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवण्यात आलेले आहे. रेल्वेमध्ये प्रेशर कुकरने बॉम्ब पेरून त्या ठिकाणी स्फोट घडवण्याला ही सगळी घटना घडली होती. विशेष मोक्का न्यायालयाचा निर्णय आहे. 302 कलमानुसार 13 पैकी 12 आरोपी हे दोषी ठरलेले आहेत. विशेष मोक्का न्यायालयाचा अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि यामध्ये 209 जण हे
बळी गेले होते तर 700 पेक्षा जास्त जायबंदी झाले होते, जखमी झाले होते। या सगळ्या संदर्भात आपण माहिती जाणून घेतो। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत, कृष्णात पाटील आहेत। या सगळ्यांकडून त्याचप्रमाणे आपण दिवसभर आज पीडितांशी बोलतोय, त्यांच्या या सगळ्या खटल्यातल्या भावना किती तीव्र आहेत, कारण गेली 9 वर्ष चाललेला हा खटला आहे। या सगळ्यात एटीएसची जी जबाबदारी होती ती अतिशय महत्त्वाची होती, कारण त्यांची चार्जशीट हीच मुळात 10,000 पानांची होती। प्रत्येक बारकाईनं ही चार्जशीट करण्यात आली होती, जेणेकरून आरोपींना कुठलाही फायदा मिळू नये आणि आरोपींविरुद्धचे पुरावे हे भक्कम केले जावेत, या सगळ्याचं भान ठेवण्यात आलं होतं। आणि तशाच पद्धतीने या सगळ्याचं न्यायालयीन प्रक्रिया देखील चालली आहे आणि आज अखेर विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिलाय आणि त्यानुसार 12 आरोपी हे दोषी ठरलेले आहेत। मुंबईतल्या 7-11च्या साखळी बॉम्बस्फोटाचा हा निकाल आलेला आहे। खरं तर ही एक मुंबईतल्या दुर्घटनेपैकी एक मोठी घटना मानली जाते। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णात, काय सांगाल? कैमरा नीचे ले लो ना। या क्षणाची मोठी बातमी आणि थेट दृश्य आपण पाहतोय। न्यायालयाच्या बाहेरून येणारी ही दृश्य आहेत। 7-11च्या साखळी स्फोटात 12 जण दोषी झालेले आहेत आणि आता काही क्षणात नेमका निकाल काय होता? Section 311 of the MCOC Act and 302 are the two sections which attract death penalty. The arguments on the penalty or the submissions about the what sentences to be awarded will take place on Monday. So what जजमेंट आल्यानंतर त्याच्यामधनं कळेल एका आरोपीला का सोडलं ते। सर हिंदी में बोलिए, मराठी मध्ये शॉर्ट मध्ये टोटल किती आरोपी? 13 आरोपींपैकी एका आरोपीला सर्व आरोपांमध्ये दोषमुक्त केले, बाकी सर्व आरोपींना शिक्षा दिली। गुन्हेगार म्हणून कुठल्या कलमानंतर दोषी ठरवण्यात आला आणि शिक्षा काय केव्हा होणार? शिक्षेबद्दलचा युक्तिवाद हा सोमवारी केला जाईल आणि त्यानंतर मग काय शिक्षा द्यायची हे कोर्ट ठरवेल। It is no question of my being happy or unhappy. I want that the people at large should feel happy, and it is their opinion that really matters, because we are concerned with the death of so many persons and so many innocent persons were very bad. Apart from damage to the property, public property and other things, and the terror wave really shaken this metropolis. सर हिंदी में बता दीजिए अभी पूरा मामला क्या हुआ? कोर्ट ने आज कितने आरोपियों को गिल्टी किया, किसको बरी किया गया? कुल जो 13 मुजरिम थे, उन 13 मुजरिम में से सिर्फ एक को छोड़ के बाकी को दोषी ठहरा और उसको क्या सजा देनी है उस पर अपना जब तक आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्या सोबत आहेत। निकम सर, हा आज मोठा निकाल आलेला आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे? 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवण्यात आले। विशेष मोक्का न्यायालयाचा हा निर्णय, 13 पैकी केवळ एका आरोपीला या ठिकाणी त्याची मुक्तता झाली आहे, पण 12 आरोपींवर दोषसिद्धी झालेली आहे। कमल अन्सारी, फैजल शेख असेल, एहतशाम सिद्दीकी असेल, बशीर खान असेल, या सगळ्यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे। या सगळ्या संदर्भात एटीएसची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती। वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे धागेदोरे यशस्वीरित्या उकलवत नेमकं स्फोटाचं कारण शोधणं हे देखील आव्हान होतं आणि या सगळ्या आव्हानातनं एटीएसनं
अतिशय अभ्यासानं ही चार्जशीट दाखल केली होती आणि त्यानंतर आज हा निर्णय आलेला आहे। 13 पैकी 12 आरोपींना कलम 302 नुसार दोषी ठरवण्यात आले। दरम्यान सोमवारपासून याचं निकाल वाचन होणार आहे आणि निकाल वाचनानंतरच युक्तिवाद आणि या संदर्भातली न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे। मुंबईच्या 11 जुलै 2006 रोजी झालेल्या या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटाचा अखेर आज निकाल आलेला आहे। 209 लोक यामध्ये बळी गेली होती, तर 700 पेक्षा जास्त लोक यात गंभीर जखमी आणि जायबंदी झालेली होती। आपण यातल्या पीडितांशी आज सकाळपासून बोलतोय, त्यांचं जे म्हणणं होतं ते जाणून घेतलं आणि आज अखेर त्यांनी जशी अपेक्षा व्यक्त केली होती की कठोरातली कठोर शिक्षा या आरोपींना मिळालीच पाहिजे, याबद्दलची भावना होती, ती भावना आणि आज समोर आलेला हा निकाल आहे। जेल में गए हैं, उनके लिए अब आगे की क्या कार्रवाई होगी, क्या रणनीति उनकी तरफ से आपकी होगी? हम अपने लायर से मशवरा करके ही आगे की कार्रवाई तय करेंगे। क्या उम्मीद थी जब आज आप लोग यहाँ पर अदालत में आए थे, तब किस उम्मीद से आए थे? हमने तो पूरी उनकी लड़ाई लड़ी और हम ये समझकर हम लड़ रहे हैं कि मतलब ये लड़ाई आगे भी जारी रही? आगे जारी रहेगी। तो ये हैं जमाते उलेमा महाराष्ट्र के जनरल सेक्रेटरी जो बता रहे थे, ये वही संस्था है जिन्होंने इन सभी आरोपियों के लिए जो है कानूनी मदद मुहैया करवाई थी। इनका कहना है कि इनकी ये जो जंग है वो आगे भी रहेगी, यानी कि साफ है कि वो इस अदालत के फैसले को ऊपरी अदालत में जाकर के चुनौती भी दे सकते हैं। फिलहाल अपने वकीलों के साथ मिलकर के वो रणनीति तय करेंगे। राकेश त्रिवेदी, जी मीडिया, मुंबई। आपल्यासोबत विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत। सर, काय सांगाल, आज या साखळी स्फोटाचा निकाल लागलाय। 13 पैकी 12 आरोपींना दोषी ठरवण्यात या ठिकाणी एटीएसला हे फार मोठं यश मिळालंय। अत्यंत निकाल महत्वपूर्ण असा आहे, कारण ज्यावेळेला हे बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता मुंबईची जी लाईफलाईन रेल्वे आहेत तेथे असा कोणी प्रकार करू शकेल असं कोणालाही वाटलेलं नव्हतं आणि प्रत्यक्षदर्शी पुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावा याचा भक्कम पुरावा न्यायालयात सरकारी पक्ष हजर करू शकला आणि म्हणून सरकारी पक्षाला जे यश मिळालं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे। त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणेने देखील तपासाला अत्यंत चांगल्या रीतीने त्यांनी तपास करून गुन्हेगारांना न्यायालयासमोर खेचलाय। हे खरे गुन्हेगार आहेत की खोटे गुन्हेगार आहेत असा देखील वाद काही वर्षापूर्वी निर्माण झाला होता, परंतु त्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे आणि आता या आरोपींना दोषी ठरवल्यामुळे सगळ्यांना आता न्यायालय शिक्षा काय ठोठावेल याकडे लक्ष राहणं अत्यंत महत्वाचं आहे। नक्की सर, या निमित्तानं आणखी एक महत्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की 15 अजून जे आरोपी आहेत, जे वॉन्टेड आहेत, ते या प्रकरणातले सूत्रधार आहेत, त्यांच्याबाबतच्या तपासाबाबत किंवा त्यांच्याबाबतच्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत कशी असेल प्रक्रिया, याबाबत काय सांगाल विस्तृत? निश्चित यातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत, ज्यांचा शोध अद्यापही लागलेला नाहीत आणि कदाचित ते आपल्या देशात किंवा देशाबाहेर गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। परंतु ह्या फरारी आरोपींना देखील न्यायालयासमोर लवकर खेचलं पाहिजे, कारण जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे करायला कोणी धजावणार नाही आणि म्हणून जे फरार आरोपी आहेत त्यांच्या शोधण्याकरता स्वतंत्र शोध पथकं ही निर्माण झाली पाहिजेत। दुर्दैवाने आज आपल्याकडे गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर आणि त्यांना शिक्षा झाल्यानंतर त्या फरारी आरोपींचा शोध फारसा मोठा गांभीर्याने घेतला जात नाही, कारण पोलीस यंत्रणेवरती कामाचा फार ताण असतो आणि म्हणून आज ही काळाची गरज आहे की ज्या ज्या गुन्ह्यामध्ये असे फरार आरोपी आहेत त्यांना देशांतर्गत शोधण्याचे प्रयत्न केले पाहिजेत आणि देशांतर्गत नसतील तर बाहेर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली पाहिजे। नक्कीच या संदर्भात सर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो की पुढचे जे 8 दिवस आहेत ते निकालाचं वाचन असणार आहे, युक्तिवाद असणार, आता ही न्यायालयीन प्रक्रिया कशी असते सर? आता आरोपींना दोषी ठरवल्यानंतर जी 14 तारीख दिलेली आहे न्यायालयाने, त्या दिवशी सरकारी पक्षाने आरोपींचे पक्ष शिक्षा काय असावी याबद्दल युक्तिवाद कोर्टात सादर करतील आणि त्याच्यानंतर न्यायालय हा शिक्षेबद्दल योग्य तो निर्णय घेऊ शकतो। अर्थात हा गुन्हा गंभीर स्वरूपात असल्यामुळे यात कुठेही दुमत नाही की सरकारी पक्ष कठोरातली कठोर शिक्षेची मागणी करेल आणि मग त्यावेळेला आरोपींना हे दाखवावं लागेल की यांना कठोर शिक्षा का नको आणि म्हणून आज आपण 14 तारखेच्या निकालाची प्रतीक्षा करणार आहोत, कारण आरोपींचं गुन्ह्याचं स्वरूप, त्यांनी गुन्ह्याचं क्रौर्य आणि
अत्यंत सुसूत्र पद्धतीने कट करून हा गुन्हा केला असल्यामुळे त्यांना कठोरात शिक्षा झालं पाहिजे ही सगळीतर मागणी राहील. नक्कीच धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. अत्यंत नियोजनबद्ध केलेला हा हल्ला होता, त्यामुळे कठोरातल्या कठोर शिक्षा या आरोपींना झाली पाहिजे अशी मागणी आता सर्व स्तरातून करण्यात येते आहे. मुंबईचे खासदार किरीट सोमय्या आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. सर, आपण ज्या पद्धतीनं बोलत होतो आणि आता आलेला हा निकाल आहे की 13 पैकी 12 जणांना हे दोषी ठरवण्यात आले, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? बरं वाटतंय. 9 वर्षाचा प्रतीक्षेचा अंत. मी राज्य सरकारला आज कॉन्टॅक्ट करून सांगणार आहे की ज्यावेळी 14ला कोर्ट विचारणार सजा काय झाली पाहिजे तर राज्य सरकारने एकच वाक्य म्हटलं पाहिजे, सजाए मौत. आता माझ्या बरोबर विक्टिम्स पण होते आहेत, त्यांच्या चेहऱ्यावर पण इतक्या 9 वर्षाचा प्रतीक्षेचा सुखद अंत. सुखद म्हणजे एवढं की कुठेतरी त्या आतंकवाद्यांना अतिरेक्यांना धडा मिळेल हा भाव आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.